नमस्कार. गोडी शिक्षणाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण इंग्रजीमधील जे काही ओवेल्स असतात आणि त्या ओवेल्सचे उच्चार वेगवेगळे कशा पद्धतीने आहेत, म्हणजेच इंग्रजीमधील AEIOU हे जे काही ओवेल्स आहेत यांचे उच्चार कसे लेटर्समध्ये वेगवेगळे असतात हे पाहणार आहोत. त्यामुळे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. 5 ओवेल्स असतात AEIOU. त्यातील पहिला ओवेल्स म्हणजे ए. या शब्द प्रत्येक लेटर्समध्ये त्याचा उच्चार वेगळा असू शकतो. बघा, इथं बॅट इथं वेगळा उच्चार आहे, कार इथं वेगळा उच्चार आहे, ऑल इथं वेगळा, इथं ए प्रत्येक ठिकाणी आहे पण त्या लेटर्समध्ये त्याचा उच्चार प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे. आता बघा, ए कुठले कुठले शब्द आहेत की त्यात याच्यामध्ये ओवेल्स, ए ह्या ओवेल्सचा उच्चार बघा इथं कशा पद्धतीने होतो. ए बॅट, ए ब ॲट, कॅप क ॲप कॅप, म ॲट मॅट. आपण उच्चार करताना फोनिक्स कशा पद्धतीने बोलतो, फोनिक्स साऊंडमध्ये म ॲट मॅट, ए आ ऑ आणि ए ई अशा पद्धतीने याच्यामध्ये त्याचे उच्चार होतात. आस पार्ट, पा आ होतो काय पार्ट, प आर्ट पार्ट, आ म्हणजे याचा इथला जो अ आहे या अचा उच्चार काय होतो, इथं आ होतो. इथं काय होणार आहे, या एचा उच्चार काय होतो, इथं ॲ. त्याच्यानंतर ऑ. बघा इथं या अक्षर आहे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल बॉल, ऑ उच्चार होतो ब ऑल बॉल. WALL ऑल, कॉल हॉल. हा जो स्वर आहे याचे उच्चार बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहे. इथं तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिलेले आहेत. इथं ॲ ऑ आणि अशा पद्धतीनं या ओवेल्सचा या ओवेल्सचा उच्चार होतो. दुसरा ओवेल्स आहे तो म्हणजे ई. याचा उच्चार बघा ए ई ई अशा 3 प्रकारे होऊ शकतो. ईचाच उच्चार म्हणजे ई हे स्पेलिंग आहे परंतु प्रत्येक ठिकाणी त्याचा उच्चार वेगवेगळा आहे. बघा इथं बेड, ब एड बेड, ई डबल जी एग ए, टेन TEN टेन, PAN पेन ए, PAN पेन टेन ए बे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ईच होतो. ईचा उच्चार ई होतो बघा, ही सी मी वी ई शेवटी काय आहे ई. आणि हे दीर्घ ई. तर इतर रस्व ई मध्ये बघा म्हणजे हिअर इयर इलेक्ट इव्हेंट. हिअर जास्त उच्चार चालतो, इथे थोडा उच्चार चालतो बघा, हिअर इयर इलेक्ट इव्हेंट अशा पद्धतीनं ईचा उच्चार आहे. हा तिसरा ओवेल्स आहे. या ओवेल्सचे बघा वेगवेगळे उच्चार. इथं ई आई आणि असा उच्चार होतो. ई मध्ये कुठे कुठे आहे बघा, शीप ई, सिक्स ई, हिल आणि पिन. प्रत्येक ठिकाणी काय उच्चार होतो, ई. शीप, सिक्स SIX सिक्स, हिल आणि इन पिन अशा पद्धतीने. त्यानंतर बघा आईस, फाईन आय, फाईन काईन आणि आयर्न आय अशा पद्धतीने इथं काय होतो आयचा उच्चार आय. त्यानंतर गर्ल बर्ड सर आयचा उच्चार इथं काय होतो गर्ल बर्ड सर अशा पद्धतीनं. तिसरा जो ओवेल्स आय आहे याचे उच्चार आहेत हे ओवेल. हा जो ओवेल्स आहे ओ याचे उच्चार बघा ओ आऊ अ अशा पद्धतीने वेगवेगळे होऊ शकतात. ओ म्हणजे ओ याचा उच्चार ओच होतो बघा, कोल्ड नो गो होल या ओचा उच्चार काय होतो ओ. इथं जे आऊ दिलेले आहे इथं आऊ उच्चार होतो, आऊल काऊ नाऊ आऊ असा होतो, आऊल काऊ नाऊ. त्याच्यानंतर ओ आहे त्याचा उच्चार ऑ कसा होतो बघा, ऑक्स डॉग बॉक्स. प्रत्येक ठिकाणी ब ऑक्स ड ऑग ऑक्स अशा पद्धतीने. त्यानंतर इथं ओचा उच्चार अ होतो. ओचा उच्चार काय होतो इथं बघा, मंकी अंकी मंकी मंकी. ओवेलचा प्रत्येक लेटर्समध्ये वेगवेगळा साऊंड्स होतो, फोनिक वेगवेगळे उच्चार होतात. त्यानंतर पुढचा 5 नंबरचा यू हा ओवेल्स आहे. याचे उच्चार बघा उ यू अशा 3 पद्धतीने होतो. प्रत्येक लेटर्समध्ये त्याचा उच्चार वेगवेगळा होतो बघा, उ यू अशा 3 पद्धतीने होतो. प्रत्येक लेटर्समध्ये त्याचा उच्चार वेगवेगळा होतो बघा. बस बट डग, ब स बस, ब ट बट, ड क डक अशा पद्धतीने.
पुट, प उट पुट. त्याचा फोनिक साऊंड अशा पद्धतीने होतो का पुश, उश उट. यूचा उच्चार बघा, यूचा उच्चार यू कुठं कुठं होतो, युनिफॉर्म, युनिट, यू यू यूच राहतो बघा, युनिफॉर्म, युनिट, फ्लुरल अँड अ क्युअर. अशा पद्धतीनं या 5 ओवेल्सचा इंग्रजीचे जे उच्चार असतात ते लेटर्समध्ये वेगवेगळा उच्चार होतो. ओवेल्स असेल तर त्याचे प्रत्येक लेटर्समध्ये त्याचे उच्चार प्रत्येक लेटर्समध्ये वेगवेगळे आहेत. अशा पद्धतीनं इंग्रजीमधील जे काही ओवेल्स असतात त्यांचे उच्चार प्रत्येक वेळी प्रत्येक लेटर्समध्ये कशा पद्धतीने वेगवेगळे असतात हे आज आपण इथं पाहिलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.